त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालीलपैकी समान अर्थाचे वाक्प्रचार कोणते? तर पहा इथे आपल्याला 6 वाक्यप्रचार दिलेले आहेत. तर या 6 वाक्यप्रचारामधील कोणते 2 वाक्यप्रचार हे समान अर्थाचे ते आपल्याला पर्यायातून सांगायचे आहे. तर पहा पहिलं पर्यायातूनच आपण उत्तराकडे जाऊयात. ड आणि फ, हूल देणे आणि हात मारणे. तर पहा हूल देण्याचा अर्थ चकवणे असा होतो, तर हात मारण्याचा अर्थ ताव मारून खाणे असा होतो. दोन्हीचा अर्थ सारखा आहे का? नाही, म्हणजे पर्याय कॅन्सल. ब आणि फ, ब पहा प्रतिज्ञा करणे म्हणजे निश्चय करणे, दृढ निश्चय करणे असा होतो. आणि फ मध्ये हात मारणे. पुन्हा पहा दोन्ही वाक्याचा अर्थ विरुद्ध आहे, म्हणजे समान नाही, म्हणजे हे देखील पर्याय इथे कॅन्सल होणार आहे. ब आणि ई, ब आहे प्रतिज्ञा करणे म्हणजे निश्चय करणे, विडा उचलणे म्हणजे एखादी गोष्ट ठरवलेली करून दाखवणे म्हणजे निश्चय करणे असाच होतो. म्हणजे या दोन्हीचा अर्थ हा जवळपास सारखाच आहे, म्हणजे हेच पर्याय इथे बरोबर असणार आहे विद्यार्थ्यांना. यालाच तुम्हाला गोल करावं लागणार आहे. 4 नंबरचा पर्याय पहा, अ क दिले. अ चा अर्थ काय आहे? अ वाक्प्रचार पहा कोणता आहे? हातपाय गळणे. याचा अर्थ काय होतो? धीर सुटणे. हातपाय गळणे म्हणजे खचून जाणे, धीर सुटणे. तर हात टेकण्याचा अर्थ शरण जाणे असा होतो, माघार घेणे असा होतो. म्हणजे दोन्ही अर्थ सारखा नाही, म्हणजे हे देखील पर्याय ते कॅन्सल होणार आहे. 3 नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांना, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. प्रश्न, खालील पर्यायातून सजातीय स्वरांची जोडी शोधा. तर इथे आपल्याला सजातीय म्हटलेलं आहे. सजातीय स्वर कोणाला म्हणतो आपण? ज्या 2 स्वरांचा उच्चार हा एकाच स्थानातून होतो त्यांना आपण सजातीय स्वर असे म्हणतो. अ आणि ई पहा हे दोन्ही वेगवेगळ्या स्थानातून यांचा उच्चार होतो, म्हणून हे विजातीय स्वर आहेत. उ उ तर पहा हे आहेत सजातीय स्वरांची जोडी. तर हे कशामध्ये येतात? ओष्ठ वर्णामध्ये येतात. कशामध्ये येतात? हे ओष्ठ वर्णामध्ये येतात विद्यार्थ्यांनो. म्हणजे यांचा उच्चारस्थान हा सारखाच आहे, म्हणजे हेच आहे आपलं योग्य उत्तर. आ ए पहा हे दोन्हींचं उच्चारस्थान वेगळं आहे, विजातीय स्वरमध्ये येतात. आणि ई रुद हे देखील विजातीय स्वरमध्येच येतात. म्हणजे 2 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, आयुष्य वागणे प्रेमळ आहे या वाक्यात अधोरेखित शब्दाचे नाम ओळखा. तर पहा अधोरेखित शब्द आहे वागणे. मग पहा आयुष्य वागणे प्रेमळ आहे असं म्हणलेलं आहे. मग इथे पहा वागणे हे काय आहे? नाम आहे. वागणे हे काय आहे? नाम आहे. परंतु वागणे हे क्रियापद आहे. क्रियापदाचं मूळ रूप काय आहे? त्या वाग. म्हणजे क्रियापद ज्यावेळेस इथे नामासारखं कार्य करतो त्यावेळेस आपण धातू साधित नाम असे म्हणतो. म्हणजे 1 नंबरचाच पर्याय बरोबर असणार विद्यार्थ्यांना, यालाच तुम्हाला गोल करायचे. विशेष नाम याला म्हणता येणार नाही, सामान्य नाम म्हणता येणार नाही, किंवा धर्मवाचक नाम तर म्हणता येणार नाही. 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांना. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, शीतलने वाचन केले या वाक्याचा प्रकार ओळखा. शीतलने वाचन केले असं हे वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्य आहे का हे? नाही. स्वार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य का संकेतार्थी वाक्य? संकेतार्थी देखील येणार नाही. तर पहा विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस एखाद्या वाक्यातून फक्त आपल्याला काळाचा बोध होतो, फक्त काळाचा बोध होतो, त्यावेळेस ते वाक्य काय असतं? स्वार्थी वाक्य. म्हणजे 2 नंबरचा पर्याय इथे बरोबर असणार विद्यार्थ्यांनो, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. ज्यावेळेस वाक्यातील क्रियापदाला वावी वे हे प्रत्यय असतात त्यावेळेस ते असणार आहे विद्यार्थी वाक्य. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हे काय आहे? तर क्रियापदाचे अर्थ यावर आधारित प्रश्न आहे. तर यावर देखील आपले सेपरेट व्हिडिओ आहेत विद्यार्थ्यांनो. प्रत्येक टॉपिक मी कव्हर केलेलं आहे मराठी व्याकरणामधील, तर तुम्ही पाहायचेच सगळे व्हिडिओ, त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालील पर्यायातून पुढे दिलेल्या संधियुक्त शब्दाचा पोट शब्द निवडा. तर पहा शब्द काय आहे? महर्षी. मग पहा याचे योग्य विग्रह आपल्याला सांगायचे आहे. महानदी कृषी येणार आहे का? नाही. विसर्ग इथे येणार नाही विद्यार्थ्यांनो. महाअधिकृषी हे पर्याय बरोबर आहे. महर अधिकृषी हे देखील येणार नाही. तर पहा महाअधिकृषी, महामध्ये आ हा स्वर आहे आणि ऋषीमध्ये रू. मग पहा अ आच्या पुढे ज्यावेळेस रू हा स्वर येतो त्यावेळेस त्याचा अर असा बदल होतो आणि महर्षी हा शब्द इथे तयार होतो. तर हा आहे स्वरसंधीमधील गुणादेशचं उदाहरण. स्वरसंधीमधील हे काय आहे? गुणादेशचं उदाहरण. अ आच्या पुढे ज्यावेळेस इ उ रू असे स्वर येतात त्यावेळेस इथे ए ओ अर असा बदल होतो, जो आहे गुणादेशचा प्रकार. म्हणून आपल्या 3 नंबरच्या पर्यायाला स्टिक करायचे मुलांनो, याला हेच असणार आहे तुमचं योग्य उत्तर. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न, खालपैकी मिश्र वाक्य कोणते? 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे. म्हणजे 2 मिश्र वाक्याचे उदाहरणे आपल्याला निवडायचे. पहा पर्याय, जर कष्ट केले तर यश मिळेल. तर पहा हे आहे मिश्र वाक्याचं उदाहरण. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा नदीला पूर येतो, हे देखील मिश्र वाक्याचं उदाहरण आहे. महात्मा गांधी देशाचे खरे नायक होते, हे केवल वाक्य आहे. आकाशात वीज चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, हे आहे संयुक्त वाक्य. तर पहा मिश्र वाक्य कसं ओळखायचं? ज्यावेळेस 2 गौण वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात त्यावेळेस त्यांना आपण मिश्र वाक्य असे म्हणतो. आणि ज्यावेळेस 2 प्रधान वाक्य उभयान्वयीच अव्ययाने जोडले जातात त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? तर संयुक्त वाक्य असे म्हणतो. मग आता हे वाक्य कसं ओळखायचं? तर उभयान्वयी अव्ययावरून हे ओळखायचं.
अथवा, वा, आणि, किंवा, परंतु, की अशा प्रकारचे अव्यय असतील तर ते असतं संयुक्त वाक्य. आणि जर, तर, जेव्हा, तेव्हा, जो, तो, जरी, तरी असे ज्यावेळेस इथे अव्यय येतात त्यावेळेस ते असतं मिश्र वाक्य. तसं सोप्या पद्धतीने देखील आपण हे लक्षात ठेवू शकतो. म्हणून इथे 1 आणि 2 नंबरचा पर्याय बरोबर असणार विद्यार्थ्यांनो. त्यानंतर आपला प्रश्न, खालपैकी कोणत्या नाटकांचे नाटककार प्र के अत्रे आहेत? 2 अचूक पर्याय निवडा. तर पर्याय पहा, लग्नाची बेडी, नटसम्राट, कीचक वध, भ्रमाचा भोपळा. तर पहा विद्यार्थ्यांनो, नाटककार प्र के अत्रेंचे नाटक आहेत लग्नाची बेडी आणि भ्रमाचा भोपळा. 1 आणि 4 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे मुलांनो. नटसम्राटचे नाटककार आहेत वि.वा. शिरवाळकर. आणि प्र के अत्रेंचं टोपण नाव काय मुलांनो? केशव कुमार. केशव कुमार आणि केशव कुमार. आणि यांचं पूर्ण नाव काय आहे? प्रल्हाद केशव अत्रे. आणि याच्यासारखंच आणखीन एक टोपण नाव आहे केशव सूत. आणि त्याचं पूर्ण नाव काय आहे? कृष्णाजी केशव दामले. सूत असेल तर कृष्णाजी केशव दामले म्हणायचं आहे. आणि प्र के अत्रे असेल तर केशव कुमार म्हणायचं आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 नंबर आणि 4 नंबरचा पर्याय. पुढील प्रश्न पहा. प्रश्न, सोबतच्या आकृतीमधील एक अक्षरापासून म्हण तयार होते आणि त्या म्हणीचे योग्य अर्थ आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. म्हणजे इथे आधी आपल्याला म्हण तयार करावं लागेल. तर पहा कोणती म्हण इथे तयार होते? तर पहा, डोंगर पोखरून उंदीर काढणे. तर एखादा शब्द जरी आपण पकडलं तर आपल्याला एक अर्थपूर्ण म्हण हे आपल्याला मिळणार आहे लगेचच, जर आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणी लक्षात असतील तर. डोंगर पोखरून उंदीर काढणे. तर पहा याचा अर्थ काय होतो? दोघे एकमेकांचे साक्षीदार असणे. तर पहा हे चुकीचं आहे. तर या अर्थाची म्हण काय आहे? उंदराला मांजर साक्ष. त्यानंतर पहा, एका लबाडापेक्षा दुसरा वर चढ होणे. तर पहा हे देखील इथे अर्थ होणार नाही. खूप परिश्रम करूनही थोडासाच लाभ होणे हे असणार याचे योग्य अर्थ. डोंगर पकडून उंदीर काढणे याचा अर्थ काय होतो? खूप अतोनात परिश्रम करूनही थोडासाच लाभ होणे. कामात हलगर्जीपणा करणे हे देखील येणार नाही. 3 नंबरचाच पर्याय हे योग्य अर्थ आहे या म्हणीचा, म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, धोनी मालिकावीर ठरला कारण त्याने सर्वाधिक धावा काढल्या. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तर पहा, कारण हा जो काही अधोरेखित शब्द आहे तो कोणत्या शब्दाच्या प्रकारामध्ये येतो ते आपल्याला पर्यायातून सांगायचे. पहिला पर्याय उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी का क्रियाविशेषण. तर पहा क्रियाविशेषण आहे का? हे नाही. केवल प्रयोगी येणार नाही, शब्दयोगी देखील येणार नाही. कारण हे कशामध्ये येतं? उभयान्वयी अव्यय. कारण 2 जी काही वाक्य आहेत ती उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात, त्यांना आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आणि ही दोन्ही काय आहेत? प्रधान वाक्य आहेत. आणि 2 प्रधान वाक्य ज्यावेळेस उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात त्यावेळेस त्याला संयुक्त वाक्य पण म्हणतो. आपला प्रश्न, खालपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचनी रूप याकारांत होत नाही असं म्हणलेले 2 पर्याय आपल्याला निवडायचं आहे. कोणत्या शब्दाचं अनेकवचनी रूप याकारांत होत नाही? तर पहा, समयी. समयीचं अनेकवचन समया होणार आहे. समया म्हणजे याकारांत झालं. आणि समयी काय? स्त्रीलिंगी इकारांत. स्त्रीलिंगी इकारांतचं याकारांतमध्ये बदल होतं. पुस्तक, पुस्तके. तर पहा हे काय आहे? ते पुस्तक. म्हणजे नपुसकलिंगी नाम आहे. नपुसकलिंगी आकारांत नावाचं एकारांत बदल होतं, म्हणजे याचं होणार नाही. या पर्यायाला आपल्याला टिक करायचं आहे. भिंत, भिंती. अकारांत स्त्रीलिंगीचं इकारांतमध्ये बदल होतं, म्हणजे याकारांत झाले कायचं नाही. म्हणजे हे असणारे दोन्ही पर्याय आपलं उत्तर. लेखणीचं अनेक वचन काय येणार आहे? लेखण्या येणार आहे, म्हणजे याकारांत होणार आहे. इकारांत स्त्रीलिंगीचं याकारांतमध्ये बदल होतं, म्हणजे 1 आणि 4 नंबरच्या पर्यायामधील जे काही नामे आहेत त्यांचे याकारांत बदल होतो. 2 आणि 3चं होत नाही, म्हणजे तेच असणार आहे आपलं योग्य उत्तर. पुढील प्रश्न पहा. त्यानंतर पहा आपला प्रश्न, राधाचे जेवण झाले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. तर पहा, या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? राधा. राधाचे, चे याला प्रत्यय लागलेला आहे. मग चे कशामध्ये येतं? चाची चिची षष्टीमध्ये येतं, म्हणजे या कर्त्याची विभक्ती काय आहे? षष्टी. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो. हेच असणार आहे आपले योग्य उत्तर. तर पहा, जो काही विभक्तीचा चार्ट आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. प्रथमामध्ये विभक्ती येत प्रत्यय नसतात एकवचन आणि अनेकवचनमध्ये. द्वितीयमध्ये येतं सलाते सलानाते. तृतीयामध्ये येतं नेईशी निही इशी. चतुर्थीमध्ये सलाते सलानाते. द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय हे सारखेच आहेत. त्यानंतर पंचमीमध्ये येतं ऊनहून ऊनहून. आणि षष्टीमध्ये येतं चाचीचे चेचाची. आणि सप्तमीमध्ये येतं तई आ एकवचन अनेकवचन. आणि अष्टमी म्हणजे संबोधनमध्ये येतं एकवचनमध्ये प्रत्यय येत नाही आणि अनेकवचनमध्ये प्रत्यय येतं नो. तर अशा प्रकारे हा जो काही चार्ट आहे तो आपल्याला चांगल्याच प्रकारे लक्षात ठेवायचा येतो नो. आपलं उत्तर हे चुकणार नाही. त्यानंतर आपण प्रश्न, कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक ही संस्था मराठी साहित्यिकास त्यांच्या साहित्य योगदानासाठी कोणता पुरस्कार देते? तर पहा पर्याय, दादासाहेब फाळके पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, जनस्थान की ज्ञानपीठ.
तर पहा याचं योग्य उत्तर आहे जनस्थान, 3 नंबरचं पर्याय. कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक ही संस्था मराठी साहित्यिकास जनस्थान हा या नावाचा पुरस्कार देते आणि पहिलं जनस्थान पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? मधु मंगेश कर्णिक यांना. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्ध शब्द तयार करण्यासाठी बिन हा उपसर्ग जोडावा लागेल? विरुद्ध शब्द तयार करण्यासाठी विचारलं आपल्याला. मग पहा, जोड याचा विरुद्धार्थी शब्द आहे विजोड. त्यानंतर कायदा बेकायदा, शर्त बिनशर्त आणि आकार निराकार. हा इथे बरोबर उत्तर कोणतं आहे? 3 नंबरचं पर्याय. यालाच तुम्हाला टिक करायचं आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालील शब्दापैकी कोणता शब्द समुद्र शब्दाचा समानार्थी शब्द नाही ते ओळखा. समुद्राचा समानार्थी नसणारा म्हणलेला आहे जलधी, समुद्र समान शब्द आहे. उदधी याचा समुद्राचा होतो. सिंधू समुद्राचा होतो, परंतु नीरचा अर्थ काय होतो? पाणी, जल, पेय, तोय. म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे. समुद्र समान शब्द आहेत सिंधू, सागर, रत्नाकर, अर्णव, जलधी, पयोधी, उदधी. पुढील प्रश्न पहा, खालील वाक्यामधून पूर्ण भूतकाळी वाक्य निवडा. 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे. तर पहा प्रश्न विधातून आपल्याला काळजीपूर्वकच होतच आहे. तर पहा, पूर्ण भूतकाळी रमेशने मॅच जिंकली. सुधा लाडू खात होती. तर पहा खात होती क्रिया पूर्ण झालेली नाही, म्हणजे पूर्ण भूतकाळ येईल का? नाही. त्यानंतर पहा, सुधाने लाडू खाल्ला होता. रमेशने मॅच जिंकली होती. तर वाक्य काय? रमेशने मॅच जिंकली. तर हे काय? साधा भूतकाळ, म्हणजे हे देखील पूर्ण भूतकाळ येणार नाही. सुधाने लाडू खाल्ला होता याचा अर्थ काय? तिचं लाडू खाऊन झालं, म्हणजे हे पूर्ण झालेली क्रिया, भूतकाळातील क्रिया आहे आणि पूर्ण झालेली आहे. रमेशने मॅच जिंकली होती म्हणजे ही देखील क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे 2 आणि 4 नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे. याच पर्यायानं तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालील पर्यायामधून अलंकारिक शब्द व त्यांच्या अर्थाची योग्य जोडी ओळखा. 2 अचूक पर्याय निवडा म्हणलेला आहे. गुळाचा गणपती हुशार मुलगा असा अर्थ होतो का? नाही. गुळाचा गणपतीचा अर्थ काय होतो? मंदबुद्धीचा. मुष्टी मोदक गणपतीची आरती. तर भ्रमाचा भोपळा मनातील चुकीची कल्पना. धन्वंतरी उत्तम वैद्य. तर पहा यामध्ये योग्य अलंकारिक शब्द कोणते आहेत? 2 आणि 4 नंबरचे. भ्रमाचा भोपळाचा अर्थ काय होतो? मनातील चुकीची कल्पना. भ्रम केलेलं असतं म्हणजेच काय? चुकीची कल्पना असते. धन्वंतरीचा अर्थ उत्तम वैद्य, हे देखील अर्थ बरोबर आहे. मुष्टीमोदकचा अर्थ गणपतीचे अर्थ होत नाही विद्यार्थ्यांनो, म्हणून आपल्याला 2 आणि 4 नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे. पुढील प्रश्न पहा, खालील वाक्यामधून कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. 2 अचूक पर्याय निवडा. कर्तरी प्रयोग म्हणलेले आपल्याला. मग पहा कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे आपलं उत्तर हे चुकणार नाही. मांजराने उंदराला खाल्लं. तर पहा प्रत्यय आलेला आहे, म्हणजे हे काय आहे? कर्मणी प्रयोगाचं वाक्य. मंगेशने पुस्तक वाचले. हे देखील कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. गणेश क्रिकेट खेळतो. कर्तरी प्रयोग. ती गाणे गाते. कर्तरी प्रयोग. म्हणजे 2 आणि 4 नंबरचाच पर्याय इथे बरोबर आहे. याच पर्यायानं तुम्हाला गोल करायचं होतं. पुढे प्रश्न पाहत होता. त्यानंतर पहा प्रश्न काय आहे? त्यांनी आयुष्यभर. तर पहा हे सुसंगत वाक्यावर आधारित प्रश्न आहेत. तर आता आपण मराठी व्याकरणाचे जे काही प्रश्न आहेत तेच पाहणार आहोत. तर पहा 7वा प्रश्न, खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडून त्याचा पर्याय क्रमांक रंगवा. नवकोट नारायणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय असणार आहे? भिकारी का? नाही. दीड शहाणा? नाही. अतिशय श्रीमंत. नवकोट नारायणाचा अर्थ काय होतो? अतिशय श्रीमंत. भोळा मनुष्य येणार नाही. भोळा मनुष्य यासाठी कोणता अलंकारिक शब्द आहे? सांबाचा अवतार. अशा प्रकारे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा, मुलांना तो दूरचा किल्ला दिसतो का? वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. वाक्यामध्ये अधोरेखित शब्द आहे मुलांनो, आणि मुलं यांसाठी नो हे प्रत्यय आले. नो प्रत्यय कशामध्ये येतं? संबोधनमध्ये. संबोधनमध्ये येतं. मग संबोधन पहा 4 नंबरच्या पर्यायामध्ये दिले. हेच असणार आहे योग्य उत्तर. पुढे प्रश्न, राजू कैरी खातो या वाक्याचा प्रयोग ओळखा. राजू कैरी खातो. तर पहा हे काय असणार आहे? कर्तरी प्रयोगाचं वाक्य, कारण कर्त्याला इथे प्रत्यय नाही, म्हणून 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा, जर तू व्यायाम केला तरच तुझे शरीर चांगले राहील. वाक्याचा प्रकार ओळखा. जर तर आलेलं आहे म्हणजे काय असणार आहे? संकेतार्थी. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. खालील वाक्यातील अपूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? वर्तमानकाळ आणि अपूर्ण म्हणजे क्रिया पूर्ण झालेली नाही असा कुठे उल्लेख आहे? पाहूयात आता. राधाने गाणे गायले म्हणजे भूतकाळ वाक्य आहे. राधाने गाणे गायले असेल तर पहा हे तर भविष्यकाळी वाक्य, हे देखील येणार नाही. राधा गाणे गात असते.
तर पहा हे रीत आहे, रीती वर्तमान काळ आहे. राधा गाणे गात आहे म्हणजे तिची क्रिया अजून पूर्ण झालेली नाही आणि क्रिया चालू आहे म्हणजेच हे काय असणार आहे, अपूर्ण वर्तमानकाळी वाक्य. 4 नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांनो. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा कालपैकी कोणते साहित्य कालिदास यांचे नाही असं विचारले. रघुवंश, शाकुंतल, मुद्रा राक्षस, मेघदूत. तर पहा या असं बरोबर उत्तर आहे मुद्रा राक्षस. मुद्रा राक्षस हे कुणाचं आहे, विशाखा दत्त यांचं. कालिदास यांचं हे नाही आहे. विशाखा दत्त यांचं हे काय आहे, साहित्य आहे. म्हणून आपल्या 3 नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे. रघुवंश, शाकुंतल, मेघदूत हे कवी कालिदास यांचे साहित्य आहेत विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न पहा. खालपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द कोणता? 2 अचूक पर्याय निवडा. तर पहा निश्चितपणे या शब्दाचा अर्थ मी बऱ्याच वेळा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पहा ज्या नामांचं एकवचन आणि अनेकवचन हे सारखंच असतं त्या नामांचं आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की तो एकवचन आहे की अनेकवचन. परंतु ज्या नामांचं एकवचन अनेकवचनमध्ये बदल होतो जसं की पुस्तक, पुस्तके असं बदल होतं, यामध्ये आपण सांगू शकतो की निश्चितपणे एकवचन आहे का अनेकवचन. तर असं आपल्याला सांगायचं आहे. आय थिंक तुम्हाला हे समजलं असणार आहे. तर आता पाहूयात पर्याय. सासवा. तर पहा निश्चितपणे अनेकवचनी शब्द आहे कारण याचं एकवचन रूप काय आहे, सासू. म्हणजे ज्या नामांचं एकवचन अनेकवचन रूप हे वेगवेगळं आहे तेच असतात निश्चितपणे एकवचनी किंवा अनेकवचनी. नातू. नातूचं अनेकवचन काय आहे, नातूचं अनेकवचन नातूच राहतं म्हणजे निश्चितपणे आपण सांगू शकत नाही की एकवचन आहे का अनेकवचन. नारी. अनेकवचन रूप नारीच आहे म्हणून इथे देखील आपण सांगता येत नाही की एकवचन की अनेकवचन. केळी. केळी पहा विद्यार्थ्यांनो हे काय आहे, अनेकवचनी शब्द. निश्चितपणे हा अनेकवचनी आहे कारण याचं एकवचनी नाम काय आहे, केळे. केळे, केळी असा याचा बदल होतो. म्हणजे 1 आणि 4 नंबरचे जे काही पर्याय ते निश्चितपणे अनेकवचनी आहेत म्हणून यांनाच तुम्हाला टिक करायचं आहे. प्रश्न पहा. माकड झाडावर चढले आहे. अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून निवडा म्हणले. झाडावर, वर या शब्दाला काय आहे, अधोरेखित केलेलं आहे. पहा नामाला जोडून येणारे जे काही शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो, शब्दयोगी अव्यय. म्हणून 3 नंबरचा पर्याय इथे बरोबर असणार आहे मुलांना. पुढील प्रश्न पहा. या पेटीत काय आहे ते सांग. अधोरेखित सर्वनामांचा प्रकार ओळखा. काय आहे ते सांग. पहा काय या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. कोण, काय हे कशामध्ये येतात, अनिश्चितमध्ये येतात. सामान्य आणि अनिश्चित दोन्हीमध्ये येतात. सामान्य संबंधी, दर्शक का आत्मवाचक. आत्मवाचक तर येणार नाही, दर्शक तर येणार नाही, संबंधी तर येणार नाही, सामान्य सर्वनाममध्ये येणार आहे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पहा खालपैकी अशुद्ध शब्द कोणता. 2 अचूक पर्याय निवडा. कृत्रिम. तर पहा हे अशुद्धच आहे कारण त्रला पहिली विलंटी असायला हवं. शीर्षासन हे शुद्ध आहे. प्रीती. नीती. नीती शुद्ध आहे. प्रीतीमध्ये प्रला दुसरी विलंटी असायला हवं म्हणजे हे अशुद्ध आहे आणि हे अशुद्ध आहे. 1 आणि 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा. अन उपसर्ग सोडून खालपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्ध शब्द तयार होणार नाही. पुन्हा नाहीच म्हणलेलं आहे. 2 पर्याय आपल्याला निवडायचे आहे. तर पहा इष्ट, अनिष्ट इथे अन उपसर्ग येणार आहे. अपेक्षित, अनपेक्षित इथे देखील येणार आहे. प्रसन्न, अप्रसन्न, मान, अवमान म्हणजे इथे येणार नाही. या दोन्ही शब्दांच्या विरोधातीमध्ये अन उपसर्ग येणार नाही म्हणून या 2 पर्यायांना तुम्हाला गोल करायचं आहे. अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. त्यानंतर पहा विधुर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते. तर पहा विधुरचं स्त्रीलिंगी रूप आहे विधवा. 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. विधुरा येणार नाही, विधवी, सधवा तरी येणारच नाही. 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांना. पहा पुढील प्रश्न आता. तर पहा पुढील प्रश्न. विशेषणाचा प्रकार ओळखा. पांढरा बदक. बदकाबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे पांढरा. पांढरा हा कशामध्ये येतो, धातुसाधितमध्ये येतो का, नाही. सार्वनामिक नाही. गुणविशेषण बरोबर आहे. आवृत्तीवाचकमध्ये येतं का, नाही. तर हे आहे गुणविशेषण कारण बदकाचा जो काही गुण सांगतोय तो या पांढऱ्या या रंगातून म्हणून 3 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. वीज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. प्रकाश. वीज समानार्थी येतो का, नाही. उजेड नाही. चमकणे नाही. तर चपला बरोबर आहे. वीज समानार्थी शब्द कोणकोणते आहेत, वीज, विद्युत, सौदामिनी, चपला. अशा प्रकारे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. त्यानंतर पहा पुढील प्रश्न खालपर्यातून वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा म्हणलेलं आहे. तर पहा हूल देणे, चकवणे. तर पहा बरोबर आहे. मगाशीच आपल्याला प्रश्न पाहिलं होतं. कपाळ फुटणे, कपाळाला जखम होणे. तर पहा याचा अर्थ असा होत नाही. सौदागरातून दाखवणे म्हणजे मार देणे हे बरोबर आहे. पोटात शिरणे म्हणजे आनंद होणे. तर पहा हे देखील चुकीचं आहे. 2 पर्याय आपलं सांगितलं होतं मग 2 चुकीचे कोणते आहेत, 3 आणि 4 नंबरचा पर्याय. यांनाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. खालपैकी मृदू वर्ण कोणता. 2 अचूक पर्याय निवडा. मृदू म्हणलेला आपल्याला तर पहा ड,
त, ध आणि प. तर पहा स्पर्श व्यंजन गटामध्ये 5-5 व्यंजन येतात आणि पहिले 2 कठोर आहेत तर नंतरचे 2 मृदू आणि शेवटचं अनुनासिक असतं. मग पहा क ख ग घ ङ. मग पहा ड दिलेलं आहे ट ठ ड ड ढ म्हणजे ड कशामध्ये येतं मृदूमध्ये येतं, हे आहे मृदू. त थ त तर कठोर आहे. द ध ध हे नंतर येतं म्हणजे हे मृदू आहे. प तर कठोर आहे म्हणजे 1 आणि 3 नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे मुलांनो. यांनाच तुम्हाला गोल करायचं आहे. कचट तपच्या क्रमानुसार तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं क्रम कचट तप हे 5 वर्ग हे स्पर्श व्यंजन गटामध्ये येतात आणि पहिले 2 क ख हे कठोर असतात तर ग घ काय असतात मृदू आणि शेवटचं अनुनासिक असतं. असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला याचं उत्तर हे लगेच सापडणार आहे विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा काय कसे काय झाले प्रवचन या वाक्यात आणखी कोणते विरामचिन्ह घालणे आवश्यक आहे. काय कसे काय झाले प्रवचन तर पहा इथे उद्गार चिन्ह इथे राहिलेलं आहे म्हणजे इथे 4 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. प्रश्नाच्या नंतर दिलेला आहे येणार नाही. स्वल्पविराम तर येणार नाही पण येणार नाही तर इथे उद्गार चिन्हच राहिलेलं आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न खाली दिलेल्या संयुक्त शब्दाचा संयुक्त पोटशब्द अचूक निवडा. सन्मार्ग तर पहा याचा अचूक पोटशब्द काय येणार आहे सत अधिक मार्ग. सत अधिक मार्ग त या व्यंजनापुढे ज्यावेळेस अनुनासिक येतं त्यावेळेस त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी तयार होते. अशा प्रकारे व्यंजन संधीचे उदाहरण आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न सुधाचे जेवण झाले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. सुधाचे चे प्रत्यय आहे चाचीचे कशामध्ये षष्टीमध्ये येतं म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचाच पर्याय. यालाच तुम्हाला गोल करायचे आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो तुम्ही देखील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमधील जे काही मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत ते सोडवायचे जास्तीत जास्त जेणेकरून तुमची मराठीची तयारी ही चांगल्या प्रकारे होणार आहे. तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.